दरम्यान उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात आजची सुनावणीची शक्यता आहे, कारण आजची सुनावणी अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीची शक्यता आहे। बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल करण्यात आले। बीड जालना झेडपीमध्ये आरक्षण मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा सुद्धा या याचिकेमधून करण्यात आला। त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। बीड आणि जालना झेडपी संदर्भामध्ये आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडतेय। नवीन अर्ज दाखल झालेले आहेत। कोणत्याही आरक्षणाची मर्यादा ओलांडली नसल्याचा दावा सुद्धा या याचिकेमधून करण्यात आलेला आहे। बीड आणि जालना या सगळ्या मराठवाड्यातल्या या याचिकांमध्ये कोणत्याही आरक्षणाच्या मर्यादेचं उल्लंघन केलं नसल्याचा दावा सुद्धा या याचिकेतून करण्यात आलेला आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आज सुनावणीची शक्यता आहे। सुप्रीम कोर्ट काय निकाल देतं, काय बोलतं या संदर्भामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वकिलांचा काय युक्तिवाद पार पडतो या सगळ्या संदर्भामध्ये हे सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणीची शक्यता आहे। बीड आणि जालना जिल्हा परिषदेबाबत नवीन अर्ज दाखल झालेले आहेत। त्यामुळे एकंदरीतच काय होतं, या प्रकरणाचा निकाल काय लागतो हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी ज्योत्सना गंगणे सध्या आपल्यासोबत आहे। ज्योत्सना, नवीन याचिका दाखल झालेल्या आहेत। आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीची शक्यता आहे। काय होऊ शकते एकंदरीत कोर्टात? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या वेळेस अनेक ठिकाणी 50% जास्त आरक्षण मर्यादा जी आहे ती ओलांडल्याचं लक्षात आलं होतं आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती आणि त्याचमुळे बीड आणि जालना आणि इतरही जिल्ह्यातले काही ठिकाणं जे आहेत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या। मात्र आज सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे त्या ठिकाणचे रिपोर्ट सादर केले जाणार आहेत आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते बीड आणि जालना या ठिकाणी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीयेत त्यांची आज सुनावणी पार पडेल आणि त्याचमुळे बीड आणि जालन्यामध्ये जे आहे ते निवडणूक आयोगाला सुद्धा जे आहे निवडणूक आयोग सुद्धा त्यांची तारीख डिक्लेअर करेल आणि त्याच नंतर जे आहे आजच्या सुनावणीनंतर बीड आणि जालन्यामध्ये जे आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार होतील। कारण अत्यंत महत्त्वाचं असतं लोकल लेवलची कामं जी असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमुळे लोकल लेवलची कामं मार्गी लागण्यास फार उपयुक्त असतं आणि अशामध्ये मराठवाड्यातल्या बीड सारख्या जिल्ह्यामध्ये ज्याचे पालकमंत्री अजित पवार राहिलेले आहेत, ज्याचे पालकमंत्री आता सुनेत्रा पवार आहे, अशा बीडच्या धगधगत्या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं की संतोष देशमुख प्रकरणानंतर सुद्धा जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक झाली त्याच्यानंतर सुद्धा एक हल्लाखोळ माजला होता आणि आता बीड मधल्या काही ठिकाणी अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक होणं बाकी आहे आणि जालन्यामध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादीचं वर्चस्व खूप मोठं आहे आणि त्याचमुळे खास करून दोन्ही राष्ट्रवादीचं लक्ष जे आहे ते आजच्या सुनावणीकडे लागून राहिलेलं असेल। बीडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी सोबत भाजपचं सुद्धा लक्ष लागून राहिलेलं असेल आणि त्याचमुळे आजच्या सुनावणीमध्ये बीड आणि जालना यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय नेमकं काय जे आहे आदेश देते याकडे सर्वांचं लक्ष असेल आणि त्यानंतर निवडणूक आयोग जे आहे आजच्या सुनावणीनंतर केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग जे आहेत ते निवडणुकीची तारीख ठरवतील आणि त्यानंतर बीड आणि जालन्यामध्ये निवडणुका होतील। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या दोन जिल्ह्यात न झाल्यामुळे जे आहेत अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले होते। कारण जोपर्यंत याचिका दाखल केली नव्हती तोपर्यंत निवडणूक आयोग सुद्धा हे मान्य करायला तयार नव्हतं की तिथे आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडली गेली। त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सगळ्या सुनावणीअंती काय होतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचे आहेत।